एखाद्या भावाने एखाद्या बहिणीने छोटं मोठं पाप केलं तर ते तुमच्यासाठी डोंगरा एवढं होऊन जात. तुम्ही त्या पापाला मोठं करता. हालेलुया. आणि जेव्हा मोठं करता तर तुम्ही त्यावेळेस स्वतःला इतके पवित्र समजता की फक्त तुम्हाला त्या भावाचं आणि त्या बहिणीचंच पाप दिसतं. तुमच्याकडे स्वतःकडे पाहायला तुम्हाला काही वेळ मिळत नाही. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की दोष काढू नका, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. हालेलुया. दोष देणं, दोषी ठरवणं आणि क्षमा न करणं. देखो, यदि कोई ज्यादा बीमार रहता ना, वो मन ही मन में चाहे दिखाता नहीं, लेकिन उसके दिल में ना बहुत सारा कुड़कुड़ापन किसी के प्रति, क्षमा न करने का मन, म्हणून आपण ठासून भरले आणि म्हणून तो जास्त आजारी असतो. तो भाऊ, ती बहीण, जर का तुम्हाला निरोगी व्हायचं, जर का तुम्हाला आजारातून बाहेर पडायचं प्रियांनो, तर तुम्हाला क्षमा करण्याचं हृदय पाहिजे. कारण क्षमा करणं म्हणजे सारे आशीर्वाद रिटर्न आणणं असं आहे. कारण मनुष्याने पाप केला आणि तो देवापासून दूर झाला, कायमचा दूर झाल्यानंतर सारे शाप माणसावर आले. आणि जर तीच परिस्थिती असते, म्हणजे जर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला नसता, तर मानव जातीच्या पापाची क्षमा मिळाली असती का? आणि मग जर मानव जातीच्या पापाची क्षमा मिळाली नसती तर मानवाला आशीर्वादही नसते मिळाले. तो स्वर्गीय अनंत काळाच्या जीवनाचा वारीसही कधी झाला नसता. फक्त आणि फक्त नरकातच टाकण्यात आले असते लोक. जीवन नसतं मिळालं, आशीर्वाद नसता मिळाला. परंतु प्रियांनो, देवाचं वचन आपल्याला शिकवतं की क्षमा करा, म्हणजे तुम्हालाही काय करण्यात येईल? क्षमा. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला क्षमा करतो तर आपल्याही पापाची देव आपल्याला क्षमा करतो. आणि ज्या क्षणी क्षमा मिळते त्या क्षणी आपले आशीर्वाद आपल्याला मिळतात. मग ते असताना तुम्ही आजारी का असताना किंवा इतर आशीर्वाद तुमचे थांबलेले का असताना, पण जर का तुम्ही क्षमा दुसऱ्याला केली आणि देवाकडून जर का तुम्हाला क्षमा मिळाली तर तुमचे सारे आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे होतात.